बेटा काय सांगशील बिबट बाबत तू? आज आमचे नाना फॉरेस्टच्या मध्यभागी उपोषणाला बसलेले आहेत आणि समस्या ही तेवढी मोठी आहे की बिबट जे बिबट्या दिसतात आम्हाला शाळेत जाताना पण दिसतात, सकाळी नाही दिसला तर संध्याकाळी दिसणारच। आम्ही स्वतः 2-3 वेळा बिबट्या बघितलेल्या, जीव मुठीत धरून जावं लागतं आम्हाला शाळेत आणि या उपोषणाला शासनाने न्याय द्यावा अशी आमची इच्छा आहे। बेटा तुझं काय मत आहे? आम्ही 2-4 वेळा इथे पाहिलेला आहे, तो आमच्या गाडी पुढून असं पळतो। शासनाने काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? न्याय दिला पाहिजे। आज उपोषणाला जे बसलेत ते कोण आहे तुमचे? बाबा आहे, आमची चुलते आहे। काय त्या नानांच्या या उपोषणाबाबत तू काय सांगशील? नानांनी जे पाऊल उचललेलं आहे ते आमच्या भविष्यासाठी आणि सर्वांसाठीच खूप महत्त्वाचं आहे। पुणे जिल्ह्यातील शिरोळ असेल, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, या सर्वांसाठी न्याय हक्कासाठी वन विभागाच्या हद्दीमध्ये बिबट मुक्तीसाठी आमरण उपोषण नानांचं चालू आहे। त्यांना तू काय संदेश देशील आणि शासनाला काय मागणी करशील? शासनाला एवढीच मागणी आहे की जे बिबट्या आम्हाला दिसतात तिथं त्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे।